जय श्री बाबाजी। आता तुम्ही बघू शकता आता जस्ट आळावत मध्ये पोहोचलेलो आहे। सकाळी आमचा नाश्ता या गावामध्ये बाबांच्या आशीर्वादाने एकदम बेस्ट झाला असा। आता मी आळावतला थोडा ब्रेक घेतलेला आहे। कोणालाच काही बाबांच्या कृपेने काही त्रास वगैरे नाही। आता तुम्हाला सर्वांचा थोडा रिव्ह्यू घेऊन सांगतो की कोणाला काही त्रास वगैरे होतोय का असं। असे लोक तर मागे 30 लोक मागे आहेत, आम्ही सर्व तरुण मंडळी पुढे आहेत। तो देतो तुम्हाला भूषण दादांचा। भूषण दादा आहे, हा ओम आहे। भूषण दादा काही त्रास वगैरे होतोय का? श्री समर्थ वासुदेव बाबा पालखी सोहळ्यामध्ये आज ह्या वर्षी आमचं पाच वर्ष झालेले आहेत। तरी 5 वर्षामध्ये आम्हाला एकही वर्षाला त्रास झालेला नाही आहे। शिरपूर ते चुनकाळे ही आमची पैदल यात्रा असते। आम्ही आता पोहोचले आळादमध्ये। आळादवरून आमचं गाव आहे 15 किलोमीटर चुनकाळे। आतापर्यंत आम्ही पैदल चालून येते। आम्हाला कोणाला झालेली नाही आहे, कोणालाच काही त्रास होत नाही आहे। ही आमची वासुदेव बाबांची आमच्यावरती कृपा आहे। असंच प्रेम बाबांचा आमच्यावरती आशीर्वाद असावा अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। ओम दादा काही त्रास? काही त्रास नाही मित्रांनो, नमस्कार। आमच्या आजी बाबांपासून चाललेली परंपरा जवळजवळ 30 ते 40 वर्षापासून दरवर्षी पायदिंडी शिरपूर ते चुनकाळे या गावात जाते। त्यांच्याच उत्साह पाहून दरवर्षी 3 ते 4 वर्षांपासून आम्ही देखील वारीत सहभागी होतो। तर मित्रांनो, म्हणायचं गेलं तर आज आमचा शेवटचा दिवस। मित्रांनो, भजनांचा जोरात जल्लोष चालला आहे। सर्वांच्याच मनात लवकर पोचायची इच्छा आहे। पाय दुखत आहे, पण उत्साहामुळे सर्व लोक चालण्याच्या याच्यात तल्लीने व असा त्रास म्हणायला गेला तर तसा काही त्रास नाही। धन्यवाद। आता एक अशा व्यक्तींचा तुम्हाला रिव्ह्यू देतो ज्यांनी पायवारी चालू केलेली आहे, ज्यांच्यामुळे पायवारी शक्य झालेली आहे। 2 जणांपासून चालू झालेली पायवारी आज कमीत कमी 40 ते 45 लोक या पायवारीमध्ये सहभाग आहेत। ते आमचे बाबा काय तुम्ही बोलू इच्छिता? काही त्रास वगैरे होतोय तुम्हाला? तुम्ही भरपूर पायवारी केलीत बाबा, आता तुम्ही आराम करा थोडासा। 13-14 वर्ष झालं। ही पायवारी सुरू करताना किती लोक होते बाबा? 5 लोकांपासून सुरू झाली। तर आज किती लोक आहेत? आज 50 लोकांपासूनचा हा प्रवास। बाबांचा आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर राहो, तुमची अशीच भरभराटी हो, प्रगती हो। बघू शकता तुम्ही सर्व आता थांबलेले। काही त्रास होतोय आजी? तुम्हाला काही आजी? बाबांच्या कृपेने माझी 12वी वारी आहे। अजून काहीच नाही, बाबांनी काही त्रास दिला नाही। याच्या पुढे माझी इच्छा आहे वारी करायची। बाबा शक्ती देव, आम्ही वारी जरूर करू। बिलकुल होईल आपली आजी। तुम्हाला काही? माझी पाहिजे यात्रा आहे, पण व्यवस्थित चालू। बिलकुल लहान अशी भाऊ काही त्रास? भाऊ काहीच नाही। असेच व्हिडिओ असे बघत राहा मित्रांनो। अजून भरपूर व्हिडिओ येतील। आयडीला चॅनलला फॉलो करून ठेवा। धन्यवाद।